सन्मान चिन्ह या ठिकाणी चेतन भोसले यांच्या शुभ हस्ते देण्यात येत आहे. आपण त्याचा स्वीकार करायचा. वर्ल्ड लाईन आपल्याला विनंती करतो. वर्ल्ड फायनल मॅचच्या दिशेने प्रणव गोलंदाजी मार्गवर तर स्ट्राईकवर आहेत ते सूरज, त्यांची साथ देत आहेत ते उमेश. फायनलची मॅच दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. पहिला चेंडू तडव्यांच्या दिशेने मार्गस्थ झाला. सिंगल पूर्ण केली जाते. सन्मान चिन्ह या ठिकाणी वर्ल्ड लाईन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना देण्यात येत आहे. या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात आणि चांगली कामगिरी केलीत. सेमीफायनल पर्यंत मजल मारली, फायनल मध्ये जाऊ शकला नाही, त्याबद्दल हार्ड लक. खूप चांगले प्रयत्न होते. खूप खूप धन्यवाद या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल. संपूर्ण टीमचे आभार. त्या दरम्यान मॅचच्या दिशेने वळूया आणि उमेश आउट होत आहेत. एका धावेवर एक गडी बाद होतोय. 3 धावांचं षटक असणार आहे. 3 षटकांचं ही मॅच असणार आहे. एक इनिंग असणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. महत्वाची मॅच, फायनलची मॅच आपल्याला पाहायला भेटते. आपण पाहताय पर्पल फॉक्स इव्हेंट आयोजित कॉर्पोरेट वर्ल्ड कप 2025. प्रणव येत आहेत फलंदाजीसाठी. यावेळी नो लुक शॉट पाहायला भेटतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने अजून एक गडी बाद होतोय. तुलसी यांनी जेल टिपलेला आहे. 0 या धावसंख्येवर उमेश आणि प्रणव यांना माघारी परतावं लागतंय. फायनलची मॅच आणि फायनलच्या मॅच मध्ये काय घडताना पाहायला भेटतंय. इंडिको रेमेडीज लिमिटेड यांचे 2 गडी बाद होताना पाहायला भेटत आहेत आपल्याला. एक महत्वपूर्ण मॅच. सागर येतात फलंदाजीसाठी. सूरज यांची साथ देण्यासाठी. फलंदाजाला अगदी विकेटवर उभं राहणं महत्वाचं आहे. सूरज बॅटिंग करतायत, परंतु त्यांची साथ द्यावी लागेल ती फलंदाजांना. सागर त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. स्ट्राईकवर 3 चेंडूचा खेळ झालाय. 2 गडी बाद झालेत आणि एकच धाव झाली धाव फलकावर. फायनलची मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला भेटत आहे. एवढ्या आड्या बॅटने खेळून काढलाय राकेश वैदी. त्या ठिकाणी आहे. चांगली फिल्डिंग पाहायला भेटते आणि सिंगल नक्कीच पाहायला भेटते. हे थोडासा शफल होऊन घेण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. यष्टनच्या मागे चांगली विकेट किपिंग देखील पाहायला भेटते. चेंडूला लपवण्याचं काम करतायत त्या ठिकाणी. क्लोज किपिंग करतायत आणि एक चांगली किपिंग देखील पाहायला भेटते आपल्याला. वैभव वैती चांगला किपिंगचा नजराना दाखवतायत. या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने खेळायचं होतं. मागील बाजूला चेंडू मार्गस्थ होतोय आणि सिंगल पूर्ण केली जाते आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न असेल सागर यांचा. तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. 2 गडी बाद आणि 5 धावा झाल्या. टीम इंडिको रेमेडीज लिमिटेड इंडिको रेमेडीज लिमिटेड. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि 5च धावा झाल्या. 2 गडी बाद झालेत, परंतु अजून देखील 2 षटक शिल्लक आहेत. राकेश सावरा येत आहेत गोलंदाजीसाठी. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट गोलंदाजी करतायत. बॅकफुटला गेले. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढला पॉइंटच्या दिशेने सूरज यांनी आणि सिंगल पूर्ण केली जाते आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. धावसंख्येत 2 भर पडते. 7 धावा झाले. दुसऱ्या षटकाच्या खेळाला सुरुवात होते. 5 चेंडू अजून देखील शिल्लक. बॅकफुटला गेले. कव्हरच्या वरून फटका खेळलाय. चेंडू जाईल का सीमारेषच्या पलीकडे पाहायचंय.
हो निघून गेलाय सीमारेषच्या पलीकडे 4 धावांसाठी. यावेळी सूरज यांच्या बॅट मधून चौकार पाहायला भेटतोय. धावसंख्या 4 ने भर पडते. धावसंख्या झाली ते 11 धावा. दुसरा षटक आणि या दुसऱ्या षटकात सूरज थोडेसे आक्रमक होताना पाहायला भेटत आहेत आपल्याला. मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील त्यांनी घेतला होता. 24 धावा करायच्या होत्या, त्या ठिकाणी 22 धावा वैयक्तिक त्यांनी केल्या. ते सूरज यावेळी त्यांच्या बॅट मधून कव्हरच्या वरून हा फटका पाहायला भेटला. बॅकफुटला गेले, स्वतःसाठी जागा बनवली आणि हा फटका सजवला कव्हरच्या क्षेत्रात. पुढे सरसावले. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला पॉईंटच्या दिशेने. खेळाडू तेथे आहेत. सिंगल पूर्ण केली जाते. थोडीशी पडझड पाहायला भेटते वैती यांची, परंतु एकच धाव भेटेल. स्क्वेअर ऑफ द विकेट. सूरज खूप चांगली बॅटिंग करतात. धावसंख्या आली 12. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 बॉल. एक ब्रेक पाहायला भेटला सागर यांच्यासाठी आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. सिंगल पाहायला भेटेल. 13 धावा झाल्या. 4 चेंडूचा खेळ झालाय. डेड बॉल पाहायला भेटतो या ठिकाणी. थोडस रनअप चुकलं होतं सूरज यांचं. खुल्या टप्प्याचा चेंडू पाहायला भेटतो. यॉर्कर होता. चांगला खेळून काढलाय सूरज यांनी आणि सिंगल नक्कीच भेटेल या ठिकाणी. 14 धावा झाल्यात. 5 चेंडूचा खेळ झालाय. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू 1 2 चेंडू असणार आहे. त्यावेळी ऑफ साईडचा चेंडू होता. सागरने आडव्या बॅटने स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलाय. सिंगल धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्यासाठी प्रयत्न. चांगला थ्रो आणि चांगला त्या थ्रोला कॅरी देखील केलाय आणि चांगले यष्टीरक्षण देखील पाहायला भेटते. यष्टींच्या मागे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 16 धावा झालेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 गडी बाद आणि 16 धावा झाल्या आहेत. टीम इंडको रेमेडीज लिमिटेड पहिला चेंडू व्हाईट बॉल पाहायला भेटतो. तिसऱ्या षटकातील आकाश यांचा. धावसंख्येत 1 ने भर. अंतिम षटक असणार आहे. 17 धावा झाल्या आहेत. सूरज आहेत स्ट्राईकवर. यावेळी देखील व्हाईट बॉल पाहायला भेटतोय. मागील मॅच मध्ये ज्यांनी 17 धावा केल्या होत्या, 2 गडी बाद केले होते, तेच आकाश यावेळी अवंतर धावा त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटत आहेत. फुललेंचा चेंडू हेलिकॉप्टर उडवलेला आहे आणि राकेश वैती तेथे होते. चेंडूवर पोहोचले देखील, परंतु झेलला पूर्ण करू शकले नाही. दोन धाव पूर्ण केल्या जात आहेत. वीस धावा झाल्या धाव फलकावर आणि अंतिम 5 चेंडू शिल्लक. स्ट्राईकवर आहेत सूरज. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. वाईडिश मिड विकेटच्या क्षेत्रात खेळून काढलाय. राकेश सावरा देते आहेत आणि
थ्रो करतील त्या दरम्यान सिंगल डबल पूर्ण केले जातात. 22 धावा झाल्या धाव फलकावर. चार चेंडूचा खेळ शिल्लक. अंतिम 4 चेंडू पहिल्या इनिंग मधील पाहायला भेटतील. अंतिम षटक असेल सूरज स्ट्राईक वर. चला थोडी घाई करायची आहे. फुललेंचा चेंडू अगदी यॉर्कर होता, त्याला खोदून काढलाय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू मात्र थांबणार नाही. जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. येतोय चौकार. सूरज यांच्या बॅट मधून चौकार पाहायला भेटतोय. 26 धावा झाल्या धाव फलकावर. खुल्या टप्प्याचा चेंडू होता, यॉर्कर होता, खोदून काढला कव्हरच्या क्षेत्रामध्ये. सूरज यांच्या बॅट मधून चौकार पाहायला भेटला. 4 धावांनी धाव फलक पुढे जाताना पाहायला भेटतोय. 26 धावा झाल्यात. महत्वाच्या क्षणी त्यांच्या बॅट मधून चौकार पाहायला भेटला. अंतिम 3 चेंडू शिल्लक. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सूरज यांचा. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव पूर्ण होणार का? दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. पाहता पाहता धावसंख्येत 2 ने भर. 28 धावा झाल्या आहेत. चला थोडस स्पीडअप करायचंय. 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा बाहेर जाऊन कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न होता. स्वतःचा बॅलन्स करू शकले नाही सूरज आणि त्या ठिकाणी डॉट बॉल पाहायला भेटतो आकाशांच्या माध्यमातून. अंतिम चेंडू असेल या षटकातील. ह्या इनिंगची सांगता करणारा चेंडू असणार आहे. 28 धावा झाल्या आहेत. फुललेंचा चेंडू आडव्या बॅटने उडून दिलाय, भिरकावून दिलाय. मैदानाच्या बाहेर येतोय षटकार. महत्वाच्या क्षणी सूरज यांच्या बॅट मधून हा षटकार पाहायला भेटतोय. आणि या ठिकाणी 34 धावा झाल्या आहेत. 35 धावा करायच्या आहेत. अंतिम चेंडू होता आणि त्या अंतिम चेंडूवर षटकार पाहायला भेटला सूरज यांच्या बॅट मधून. लाजवाब फटका. गुड बॅटिंग सूरज. 34 धावा झालेल्या आहेत. 35 धावा करायच्या आहेत विजयासाठी. टीम थर्मोलॅब यांना चला लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आहे. इंडिको रेमेडीज लिमिटेड यांची एक चांगली सवय मला पाहायला भेटली की आतमध्ये जाताना अगदी लाईनअप मध्ये ते लोक आतमध्ये जातात. पस्तीस धावा करायच्या. थोडी घाई करायची. फिल्डिंग लावून घ्यायचे लवकरात लवकर.
केवल फिल्डर आहे का पण इथे प्राइस माहित नाही. चला लवकर मॅच सुरू करायची आहे. राकेश वैद्य आणि केवल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला भेटते. गोलंदाजी मार्गावर उमेश 35 धावा करायच्या आहेत. 18 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. फायनलची मॅच. प्रथम फलंदाजी करत असताना इंडोको रेमेडीज लिमिटेड यांनी 18 चेंडू मध्ये 34 धावा केल्या. 35 धावांचं आव्हान ठेवलंय ते थर्मोलॅब थर्मोलॅब प्रायव्हेट लिमिटेड फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरली आहे. दुसऱ्या इनिंगच्या खेळाला सुरुवात होते. यावेळी चेंडू हवेत. कॅच होणार का? हो कॅच देखील झालेले आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. राकेश वैती यांना मैदान सोडावं लागतंय. मोठा फटका खेळण्याच्या नादात बॅटची लिडिंग एज आणि चेंडू हवेत आणि हा झेल टिपलेला या ठिकाणी. कावडे यांनी शॉर्ट स्क्वेअर लेगला झेल टिपलेला आहे. राकेश वैती यांना 0 धावसंख्येवर माघारी परतावं लागतंय. प्रणव येत आहेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 35 धावा करायच्या आहेत. पहिल्या चेंडूवर विकेट जातोय. उमेश सरांना यश लाभतंय ते एक गडी बाद करण्यात. महत्वाची मॅच, फायनलची मॅच. एक बिग फाईट, काटेकी टक्कर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. जो जिंकेल तो यावर्षी त्याच्याच नावाची चर्चा असणार आहे, परंतु जो हरेल नक्कीच त्याला दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरणार आहे. ही देखील गोष्ट लक्षात घ्यायची आहे. पॉवर प्लेचं षटक आणि प्रणव त्या स्ट्राईकवर. पुढा चेंडू होता. फुलटॉसला रन मध्ये कन्वर्ट करू शकले नाही प्रणव आणि डॉट बॉल पाहायला भेटतो तो उमेश यांच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र 0. एक गडी बाद. यावेळी कव्हरच्या डोक्याच्या चढून घेऊन काढलाय. सिंगल पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न होणार का? दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. पडझड पाहायला भेटते. रिले थ्रो पाहायला भेटतोय आणि तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते. 3 चेंडूचा खेळ ते झालाय. 3 धावा झाल्यात. एक गडी बाद. केवल येतं स्ट्रायकर. उमेश यांचा सामना करतील. शफल येऊन घेण्याचा प्रयत्न केवल यांचा. अपील केले जाते यष्ट्यांच्या मागे सूरज यांच्याकडून, परंतु नक्कीच हा डॉट बॉल असणार आहे. धावसंख्या मात्र स्थिर. शफल होऊन घेण्याचा प्रयत्न केवल यांचा पुन्हा एकदा निष्फळ ठरलेला आहे आणि डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला भेटतो उमेश यांच्या माध्यमातून. देखील डॉट बॉल पाहायला भेटतो. सलग 3 चेंडू डॉट आणि षटक या ठिकाणी संपलेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. एक गडी बाद आणि 3 धावा झाल्या त्या टीम थर्मल ग्रुप यांच्या. प्रणव येत आहेत.
पहिल्या षटकामध्ये उमेश सरांनी 3च धावा खर्च केलाय, गडी बाद करून दिला. गुड बॉलिंग उमेश सर. आणि प्रणव येत आहेत गोलंदाजीसाठी, त्यांचा सामना देखील करतील ते प्रणव. 3च धावा झाल्यात. फुललेनचा चेंडू आड्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, मागील बाजूला चेंडू मार्गस्थ होते आणि सिंगल नक्कीच भेटेल. धावसंख्येत 1 ने भर पडते. 4 धावा झाल्यात. फायनलची मॅच आपण स्पर्धा आपण संपूर्ण स्पर्धा ट्रिपल एस यांच्या माध्यमातून युट्यूबवर लाईव्ह देखील पाहताय. पर्पल फॉक्स इव्हेंट आयोजित कॉर्पोरेट वर्ल्ड कप 2025 हे सामने आपण आजच्या दिवसभरात पाहिले. चांगलं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला भेटला पर्पल फॉक्स इव्हेंट यांचं. आकाश पवार एक कट्टर शिवसैनिक, एक चांगले क्रिकेटर, एक चांगले गायक म्हणून त्यांची ओळख आहे. हे माझे जास्त दे. आणि लोअर फुलटॉस होता, आडव्या बॅटनी खेळून काढलाय. मिड विकेटच्या वरून चेंडू निघून जाणार सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी या इनिंगचा चौकार पाहायला भेटतोय. केवळ भोईर यांच्या बॅटमधून हा चौकार पाहायला भेटला. 8. दोन चेंडू आणि 8 धावा. अजून देखील 4 चेंडूचा खेळ शिल्लक. थोडासा वेगवान चेंडू, शॉर्ट टप्पा होता. अतिरिक्त धाव पाहायला भेटते वाईटच्या रूपातील. प्रणव यांच्या माध्यमातून धावसंख्येत भर नक्कीच पडते. 9 धावा झाल्या आहेत. वेगवान चेंडू होता. यावेळी शरीराचा वेध घेणारा चेंडू लेग पाईच्या स्वरूपातील सिंगल पाहायला भेटतोय. 10 धावा झाल्यात. 9 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 25 धावा. फायनलची मॅच आपण पाहताय. 35 धावा करायचे आहेत आणि 9 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता अजून देखील. मोठा फटका खेळण्याच्या नादात चेंडू हवेत. झेल होईल का? झेल देखील झालेला आहे. सागर यांच्या माध्यमातून एक चांगला झेल पाहायला भेटतोय. चला लवकर बॅट्समन पाठवायचे. राकेश सावरा येत आहेत फलंदाजीसाठी. राकेश थोडी घाई करा विनंती करतो आपल्याला. कुटक्याचा सागर एक चांगली कॅच पाहायला भेटली. सागर यांच्या माध्यमातून अगदी लांबवरचं अंतर गाठलं आणि चेंडू पर्यंत पोहोचले आणि कॅच देखील पूर्ण केली. राकेश सावरा येत आहेत फलंदाजीसाठी. राकेश सावरतील की नाही आपल्या संघाला हे देखील पाहणं जरुरी आहे. चेंडू हवेत आणि एक झेल पूर्ण केला जातो. या ठिकाणी सचिन यांनी यावेळी झेल पूर्ण केलाय. 2 गडी बाद करण्यात प्रणव यांना यश लाभतंय. राकेश यांना माघारी परतावं लागतंय. चला बॅटर पाठवायचे मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर. आकाश येत आहेत फलंदाजीसाठी. मागील मॅचचे हिरो आकाश यावेळी फलंदाजी करण्यासाठी आलेत. चला लवकरात लवकर फिल्डिंग लावायची आहे. अंतिम चेंडू असेल या षटकातील प्रणव यांच्या. यानंतर अंतिम षटक म्हणजे 7 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप करायचं प्रणव.
फुलचा चेंडू होता, यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, सिंगल पूर्ण केली जाते आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. 2 धावांनी षटकाचा खेळ देखील या ठिकाणी संपलेला आहे. 12 धावा झालेल्या आहेत 2 षटकाच्या अखेरीस. अंतिम षटक घेऊन कोण येणार पाहिजे. चला लवकर यायचंय. 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. सहा चेंडू आणि 23 धावा. सचिन येतात गोलंदाजी मार्कवर अंतिम षटक घेऊन. आडव्या बॅटने घेऊन काढलाय. चेंडू हवेत आहे परंतु 2 धावा पूर्ण केल्या जातात. आकाश आणि केवल यांच्या माध्यमातून धावसंख्येत दोन्ही भर 14 धावा झाल्या आहेत. 5 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. स्ट्राईकवर आहेत ते केवल. सचिन यांचा सामना करतील. पुढे सरसावले. यावेळी चेंडू हवेत. कॅच होणार का. अमर येत आहेत बॉलच्या खाली आणि कॅच देखील पूर्ण केली आहे. चला बॅट्समन पाठवायचे आहेत लवकर. 4 चेंडू आणि 21 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला भेटतंय. चार चेंडू आणि 21 धावा. दिशा नेतात फलंदाजीसाठी. आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न यावेळी फसला. सिंगल नक्कीच भेटेल बाईच्या स्वरूपातील. स्ट्राईकवर आकाश. 3 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. डॉट बॉल पाहायला भेटतो सचिन यांच्या माध्यमातून. वाईटचं अपील करत होते आकाश त्या ठिकाणी परंतु पंचांनी अपील फेटाळून लावलंय. ऋषी लोखंडे एक नावाजलेले पंच, एक चांगले खेळाडू देखील आहेत. अष्टपैलू खेळाडू म्हणून ऋषी यांच्याकडे देखील पाहिलं जातं. यावेळी नो बॉल. फ्री हिटचा चेंडू नक्कीच असणार आहे. धावसंख्येत एकनी भर पडते. फ्री हिट पाहायला भेटेल. थोडं घाई करायचे. प्रॅक्टिस सेशन चालू होईल त्यामुळे सहकार्य करायचं आपल्याला लोकल संघांना. फ्री हिटचा चेंडू आडव्या बॅटने घेऊन काढलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि मॅन ऑफ द मॅच कार्ड. मॅच संपलेली आहे आणि सामना जिंकलाय. फायनल जिंकली आहे. स्पर्धा जिंकली. आपल्या नावावर केली आहे ती इंडोको रेमेडीज लिमिटेड यांनी. विजय संघाचं अभिनंदन. तर प्रॅक्टिस सेशन सुरू करायचं आपण.
बोला ग्रुप, आपला देखील प्रयत्न चांगला होता, आपण देखील फायनल मध्ये मजल मारली, फायनलचे रनर अप आपण देखील राहिला, त्याबद्दल अभिनंदन आपलं देखील.